नंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे विद्याधर आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अहो मी काय म्हणतो आबा, ऐकून तरी घ्या ना तुम्ही एकदा. हे बघा, तुमच्या थोरल्या नातीचं म्हणजेच आरतीचं लग्न जरी मोडलं असेल, तिच्या पत्रिकेमध्ये जरी मंगळ असेल ना, तरी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्या बारक्या नातीचं लग्न होऊ शकतं ना. तुमच्या बारक्या नातीचं लग्न तुम्ही माझ्यासोबत लावून द्या, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील. आणि तसंही ही बारकी नात आहेच ना, हिचं तुम्ही लग्न लावून देऊ शकता ना. आणि त्याच वेळेला मी तिच्यासाठी रीतसर पद्धतीने मागणी घालायला आलेलो आहे. मग तुम्ही तिचं लग्न लावून द्या, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व बोलल्यानंतर आबांना मात्र खूप जास्त राग आलेला असतो. आबा म्हणत असतात, काय बोलतोयस तू? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची? अरे, एकतर तुझं लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेलं असूनसुद्धा तू माझ्या आनंदीचा हात मागतोयस. आणि जरी तुझं लग्न झालेलं नसतं ना, तरीसुद्धा मी माझ्या आनंदीला विहिरीत ढकलून दिलं असतं. पण तुझ्यासारख्या राक्षसाबरोबर मी माझ्या आनंदीचं लग्न कधीच लावून दिलं नसतं. आता विद्याधर चिडलेला असतो. तो म्हणत असतो, अरे वा वा वा, इथे तुम्ही तर अहो जाओवरून आरे तुरेवरच आलात की. आमच्या मनातली भीती तुमच्या मनामध्ये दिसत नाही वाटतं. तुम्हाला हल्ली आमचा मान ठेवायचा नाही वाटतं काय मग? आम्ही तर तुमचे होणारे जावई बापू आहोत. मला सांगा, आरतीच्या पत्रिकेमध्ये जर इथे मंगळ असेल, तिचं लग्न जर होणार नसेल, तर तुम्ही तुमच्या धाकल्या नातीचं लगीन लावून देऊ शकता ना. आणि तेव्हा आबा म्हणत असतात, माझ्या नाती म्हणजे माझा अभिमान आहे आणि माझ्या नाती माझा अभिमान असताना मी असलं काहीही करणार नाही. ही गोष्ट मात्र तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, समजलं का तुम्हाला? आता हे सर्व काही झाल्यानंतर इथे आबा म्हणत असतात, माझ्या नाती अभिमान आहेत, समजलं? मग आता तो म्हणत असतो, मग तुमच्या नाती तुमचा अभिमान आहे, तर मग अशाच ठेवणार आहात का तुम्ही? त्यांचे हात पिवळे करायला नको आहे का तुम्हाला? तुम्हाला त्यांची लग्न लावून द्यायला नको आहे का? असंच इथे काय त्यांना धंद्यावर बसवणार आहात का मग? त्यांची लग्न तर तुम्हाला लावून द्यावी लागणार आहेत ना. आणि तुम्हाला सांगू का, ही पोरगी म्हणजेच आनंदी आंधळी आहे आणि जर मी तिच्यासोबत नाही लग्न केलं, तर तिच्यासोबत कोण लग्न करणार आहे? म्हणजे इथे जाधवांच्या घरी इथे हळदीचा मांडव सजणार नाही. त्याचबरोबर इथे त्यांची कोणाचीही लग्न होणार नाहीत. हे जरी खरं असलं तरीसुद्धा मग आता तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं काही करणार आहात? त्याच वेळेला आता आपण पाहतो की आबा म्हणत असतात, हे बघ, तू हे सगळं काही सांगू नकोस. तुला ह्या सगळ्याची काही गरज नाही आहे सांगण्याची. मुळात तू आहेस कोण? आल्या पावली चालता हो. आणि तेव्हा तो म्हणत असतो, असं काय करताय आबा? मला तर इथे फक्त आणि फक्त आनंदी हवी. मला आनंदीसोबतच लग्न करायचं आहे. आता हे सर्व काही झाल्यानंतर इकडे आबांनी मात्र सरळ सरळ विद्याधरचा गळाच पकडलेला असतो. आणि विद्याधरचा गळा पकडल्यानंतर इथे आता ते म्हणत असतात, चालता हो, आत्ताच्या आत्ता इथून चालता व्हायचं आहे. काही झालं ना तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की माझ्या पोरी मी इथे मारून टाकेल, पण तुझ्यासारख्या नराधमाच्या हवाली मी करणार नाही आहे, समजलं तुला? अरे, तुझी लायकीसुद्धा नाही आहे. आणि खरं सांगायला बघितलं ना, तर इथे माझ्या नातींचं लग्न कसं लावायचं, काय करायचं ना, हा माझा प्रश्न आहे. कळलं तुला? असं म्हणून आबांनी आता इकडे युगंधरचा गळा आवळलेला असतो. आणि युगंधरचा गळा आवळल्यानंतर आता इथे आरती आबांना सावरण्याचं काम करत असते. कारण आत्ताच आबा कुठे जाऊन आजारातून बरे झाले आहेत आणि त्याचबरोबर जर ह्यांनी हात उचलला तर हा काही सोडणार नाही, ही गोष्ट त्यांना माहिती असते. आता आपण पाहतो की इथे आबांची ताकद त्याच्यापुढे कमी पडते आणि तो आबांना धक्का देतो. आता आबांना धक्का दिल्यानंतर आबा हे जमिनीवर पडतात. आबा जमिनीवर पडल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच तो म्हणत असतो, थेरड्या, तुझी हिंमत कशी झाली माझा गळा आवळण्याची? अरे, तुला कळते का तू काय करतोयस ते? आता तर इथे मी आनंदीसोबत एक रात्र घालूनच राहणार आहे, समजलं?
पण मला ती तिच्या मर्जीने रात्र घालवायची आहे. मला तिला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. आणि तू म्हणतोस ना की माझं लग्न झालेलं आहे, तर आम्हा श्रीमंत लोकांचं असं काही नसतं रे. आमच्या आयुष्यात एक नाही तर कितीतरी लग्न असतात. अरे मी तुझ्या पोरीसोबत नातीसोबत लग्न करेन आणि तिच्यासोबत लग्न केल्यानंतर मी त्याचबरोबर तुझ्या ह्या फॅमिलीचा सर्वांचा खर्चसुद्धा करेल आणि त्यामुळे मला ह्या पोरीबरोबर लग्न करायचं आहे असं म्हणून आता इकडे आबांच्या मानेवरच इथे त्याने पाय दिलेला असतो आणि म्हणत असतो, काही झालं तरी आज तू मात्र इथे राहणार नाही आहेस. तेव्हा आता इकडे आनंदी समोर येते. आनंदी म्हणत असते, हो लग्न मी करायला तयार आहे. मी लग्न करायला तयार आहे, पण माझ्या आबांना सोडा. ते हार्ट पेशंट आहेत, त्यांना BP आहे. त्याचबरोबर आत्ता ते इकडे आजारातून उठून आलेले आहेत. सोडा ना, माझ्या आबांना सोडा. असं म्हटल्याबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, अगं तू फक्त आबांना सोडा म्हटलीस आणि माझ्यासमोर इथे माझ्यासोबत लग्न करायला सुद्धा तयार आहेस. मग मी आबांनाच काय, इथे मी माझा ना श्वाससुद्धा सोडू शकतो. असं आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे त्याने आबांना सोडून दिलेलं असतं आणि आबांना सोडून दिल्यानंतर तो म्हणत असतो, बघ आता तर मी आबांनासुद्धा सोडून दिलं आहे. चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर तू येणार आहेस आणि माझ्याबरोबर येऊनच तू आता इकडे लग्न करणार आहेस. त्याच वेळेला आता आनंदी विद्याधरचा हात सोडून देते आणि आनंदी विद्याधरचा हात सोडून दिल्यानंतर ती म्हणत असते, 1 मिनिट, मी काय म्हणाले, माझंही लग्न होईल. आबा जाधवांच्या तिन्ही नातींचे लग्न होतील आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सांगू का, तुझ्या इथे तुला का राक्षस म्हणतात आणि त्याचबरोबर इथे आता मालक साहेबांना का देव म्हणतात हे आत्ता लक्षात येते. अरे तुझ्यासारख्या हैवानासोबत लग्न करण्यापेक्षा मी माझा जीव देईल. तू काय म्हणतोस की इथे माझ्या आरतीताईचं लग्न होणार नाही. आरतीताईची पत्रिका जुळली नाही म्हणून तुला असं वाटतंय, पण आरतीताईचं जर त्या मुलासोबत लग्न होणार नसेल ना, तर तुला एक गोष्ट मी सांगते, मी स्वतः त्या मुलासोबत लग्न करेन. समजलं तुला? आणि आबा जाधवांच्या इथे दारीसुद्धा मंडप लागेल. इथे सुद्धा सनई चौघड्यांचा आवाज येईल. कळलं तुला? काही झालं तरीसुद्धा इथे आरतीताईच्या जागी मी त्या मुलाबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे. आता हे सगळं काही आनंदी बोलल्याबरोबर विद्याधरला अजूनच राग येतो, कारण विद्याधरला आनंदीसोबत लग्न करायचं असतं आणि आता तर ती बोलत असते की मी त्या मुलाबरोबर लग्न करेल म्हणून. त्याच वेळेला आता इथे तो म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली त्या मुलाबरोबर लग्न करेल बोलण्याची? तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहशील. मी फक्त तुझ्यासोबत लग्न करणार आहे. समजलं तुला? आणि काय काय तुला गोष्टी लक्षात येत आहेत का? तुला असं वाटतं का की तो मुलगा इथे तुझ्यासारख्या आंधळ्या मुलीबरोबर लग्न करेल म्हणून? तेव्हा आनंदी म्हणत असते, का नाही करणार, करेल ना, तो नक्की माझ्याबरोबर लग्न करेल. तू नको काळजी करू त्याची. आणि तुला अजून एक गोष्ट सांगू का, तुझ्यासारखा हैवान इथे कधीच आनंदी आणि सुखी राहू शकणार नाही. तुझ्यासारख्या माणसाला तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ इथे कोणतंही सुख मिळणार नाही. आणि त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, एक दिवस असा येईल ना ज्या दिवशी तू स्वतः मर्जीने माझी होशील. समजलं तुला? आणि तुझी हिंमत कशी झाली ह्या विद्याधरला हे सगळं काही बोलण्याची? आत्ताच्या आत्ता तुला माझ्यासोबत मी घेऊन जाणार आहे. तुला मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे आणि तुझ्यासोबतच लग्न करणार आहे असं आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना आनंदीच्या केसाला त्यांनी पकडलेलं असतं आणि आनंदीच्या केसाला पकडूनच तो तिला आता ओढत ओढतच बाहेर अंगणामध्ये घेऊन आलेला असतो. आता आनंदी त्याचबरोबर इतर आरती, आर्ची, आबा हे तिघेही जण ओरडत असतात आनंदीला सोड म्हणून. पण तेवढ्यातच आता विद्याधर आरतीला धक्का देतो आणि आरती तिथेच खाली पडते. ड्रायव्हर दारामध्येच गाडी घेऊन उभा असतो. पाहतो तर काय, हा सर्व काही तमाशा इथे सुरू झालेला असतो. आता तो बाहेर घेऊन आलेला असतो आणि त्याच वेळेला आरती त्याचबरोबर आर्ची ह्या दोघीही जणी मिळून विद्याधरला मारत असतात. आनंदीला त्याच्या तावडीतून पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तरीसुद्धा इथे आता आनंदीची काही केल्या सुटका होत नसते. आणि त्याच वेळेला आता इकडे आबासुद्धा येतात
आबा म्हणत असतात, सोड सोड माझ्या नातीला सोड. मग आता आरती आणि त्याचबरोबर आरची ह्या दोघीजणी पुढे आडव्या येतात आणि तिथे एक मिरची पावडर सुकत घातलेली असते. त्याच वेळेला आता इकडे त्या दोघीजणी तो कपडा उचलतात आणि तो कपडा उचलल्यानंतर आता विद्याधरच्या डोळ्यामध्ये ती मिरची पावडर त्या दोघीजणी हुशारीने टाकतात. आता इकडे विद्याधर तडफडायला लागतो. तो म्हणत असतो, माझ्या डोळ्यामध्ये काय टाकले कुणी? तुम्ही हे सगळं काय केले? काय केले? माझ्या डोळ्यांची आग होतीये. तेवढ्यातच आनंदी आता इकडे सुखरूप त्याच्यापासून सुटलेली असते. विद्याधर आता इकडे ओक्साबोक्शी करून रडायला लागतो. ओरडत असतो, वाचवा वाचवा, माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलंय, असं आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो इथे आबा आता एक खूप मोठं ताट घेतात आणि त्या ताट घेऊनच आता इकडे ते वाजवायला सुरुवात करत असतात. आणि वाजवायला सुरुवात करत असताना आबा म्हणत असतात, सगळेजण या, सगळेजण या, इथे आमच्या घरामध्ये रावण घुसलाय, या रावणाचा अंत करूया या. त्याच वेळेला आता विद्याधर म्हणत असतो, ओ आबा काय करताय हे तुम्ही? थांबा थांबा, असं म्हणून तो आबांना पुन्हा मारायला हात पुढे करत असतो. आणि आता तुम्ही हे जे काही केले ना ते अगदीच चुकीचं केले. तुम्ही माझ्यासोबत पंगा घेतलाय. तेव्हाच आबाला पकडल्यानंतर आता ह्या तिघीजणी नाती ओरडत असतात, आबांना सोड म्हणून, आबांना सोड म्हणून. पण आता इथे आबा वाजवत असताना आबांना तो आवाज आणि त्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तो विद्याधर आता इकडे आबांच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो, आनंदी आनंदी चल. आता आबांवर हात टाकणार, आबांना मारणार. तेवढ्यातच आता युगंधर तिथे आलेला असतो. युगंधर आल्याबरोबर त्याचा हात पकडतो आणि विद्याधर म्हणत असतो, कोण आहे रे, कोण आहे? आणि त्याच वेळेला युगंधर म्हणत असतो, तुझा बाप आहे, बाप. समजलं तुला? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? असं म्हणून आता इथे विद्याधर मात्र युगंधर मात्र ह्या विद्याधरला एवढा कुत्र्यासारखा तुडवतो की काही विचारू नका. एवढा मारत असतो, एवढा बेदम मारत असतो की काही विचारू नका. आता इकडे तो म्हणत असतो, सोड मला, सोड मला. पण तरीसुद्धा आता इकडे युगंधर म्हणत असतो, अरे नराधमा, अरे मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू माझा धाकटा भाऊ आहे, रक्ताचं नातं आहे. पण तुझी ही नियत कधी कधी बदलणार आहे? अरे सर्वसामान्यांना तू कधी जगू देणार आहेस? का असं वागतोयस? आता तुझी काही खैर नाही आहे. काही जरी झालं तरी मी तुला आज सोडणार नाही आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र युगंधरने विद्याधरची चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते आणि सांगितलेलं असतं, इथून पुढं तुझं थोबाडसुद्धा इकडे दाखवायचं नाही, समजलं? अरे तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? आणि लायकी तरी आहे का तुझी आनंदीबरोबर लग्न करण्याची? असं म्हणून आता युगंधरला खूप बेदम मारलेला असतो. त्याचबरोबर तिथे पाणी सांडलेलं असतं आणि पाणी सांडल्यानंतर आता लगेचच इथे युगंधरने त्या मातीच्या चिखलामध्ये इथे दोन्ही हात टाकून आता तो चिखल इथे विद्याधरच्या तोंडाला लावलेला असतो आणि म्हटलेला असतो, हीच तुझी लायकी आहे, समजलं? जा रे, त्याला इथून घेऊन जा. असं म्हणून आता विद्याधरच्या ड्रायव्हरला त्याला घेऊन जायला सांगितलेलं असतं. आणि हे सगळं काही झाल्यानंतर आता आबांच्या समोर कसा जाऊ, आबांच्या नजरेला नजर कशी मिळू, हा इथे आता युगंधर समोर खूप मोठा प्रश्न असतो. पण तरीसुद्धा झालेल्या गोष्टीबद्दल इथे माफी तर मागावीच लागणार आहे. म्हणून आता इथे युगंधर इथे आबांसमोर उभा असतो आणि म्हणत असतो, आबा खरं सांगायला गेलं तर इथे माझं आणि विद्याधरचं रक्ताचं नातं, मी त्याचा थोरला भाऊ आहे. पण तरीसुद्धा त्याच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे, त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. त्याच वेळेला आबा म्हणत असतात, हे बघा मालक, आज तुम्ही होतात म्हणून सगळं काही नीट झालं आहे. आज तुम्ही होतात म्हणून इथे माझ्या आनंदीची इज्जत आणि ते सगळं काही वाचलेलं आहे आणि तुम्हाला माफी मागण्याची काही गरज नाही आहे. त्याच वेळेला आता इथे युगंधर म्हणत असतो, नाही आबा नाही, खरं तर इथे माझं आणि त्याचं रक्ताचं नातं आहे. मग आता आबा म्हणत असतात, तुम्हाला सांगू का, त्याचं आणि तुमचं रक्ताचं नातं असूनसुद्धा तुम्ही रक्ताच्या नात्याला बाजूला ठेवलं आणि तुम्ही इथे आमची बाजू घेतलीत, आमची साथ दिलीत. त्याच गोष्टीमध्ये सगळं काही आलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इथे युगंधर म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू. हे बघा,
त्याच्या वागण्याचं मी काही समर्थन वगैरे करत नाही, पण तुम्हाला त्याच्यामुळे जो काही मनस्ताप झाला आहे ना, त्याची मी नक्कीच परतफेड करण्याचं काम करतो. आबा, तुम्हाला सांगतो, जरी आरतीची पत्रिका जुळलेली नसली ना, तरीसुद्धा इथे तुमच्या नातीचं लग्न हे होणारच. काही जरी झालं ना, तरीसुद्धा तुमच्या नातीचं लग्न मी स्वतः लावून देईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्ही एकटे अजिबातच नाही आहात. मी कायम तुमच्याबरोबर आहे, असं आता इथे ते बोलत असतात. त्याच वेळेला आता आबा म्हणत असतात, जर तुमच्यासारखं माणूस माझ्याबरोबर असेल तर मला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर मी का काळजी करू, जर तुमच्यासारखी व्यक्ती माझ्यासोबत आहे तर. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता युगंधर म्हणत असतो, हो आबा, हे बघा, आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. जर इथे आरतीची पत्रिका त्याच्यासोबत जुळलेली नसेल तर आपण आनंदीचं आणि त्याचबरोबर त्या मुलाचं लग्न लावून देऊया. पण काही झालं ना, तरीसुद्धा इथे तुमच्या नातींची लग्न होतील, हा युगंधरचा शब्द आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे आनंदी त्याचबरोबर आबा ह्या दोघांनासुद्धा खूप जास्त बरं वाटलेलं असतं. आणि आज मात्र आनंदीच्या इज्जतीवर हात टाकणाऱ्या त्या विद्याधरचा आता इकडे युगंधरने शेवटी अंत केलेला असतो, शेवट केलेला असतो. आणि आबांना शब्द दिलेला असतो की काही झालं ना, तरीसुद्धा मी कायम तुमच्यासोबत असणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुमच्या नातींची काळजी घेणं, त्यांचं सर्व काही मार्गी लावणं ही फक्त आणि फक्त माझी जबाबदारी असणार आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता विद्याधरला भेटण्यासाठी इथे शलाका आलेली असते. आणि शलाका आल्यानंतर ती मुद्दामच विद्याधरच्या दुखावरची खपली किंवा आगीत तेल ओतण्याचं काम करत असते. अरे विद्याधर, अरे तू तर हरला आहेस ना, म्हणजे बघ ना, आज त्या तुझ्या युगंधर भावाने काय केले. रक्ताच्या नात्यापेक्षा त्या आनंदीला आणि त्यांना जास्त महत्त्व दिलं आहे. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का. तेव्हा आता इकडे विद्याधर म्हणत असतो, काही जरी झालं ना, तरीसुद्धा मी आता इथे कोणालाच सोडणार नाही. आनंदी तर माझी होणारच आहे. आनंदीला आम्ही माझी करूनच घेणार आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा. तेव्हा ती म्हणत असते, कसं करून घेणार आहेस. अरे आता तर तू इथे सरळ सरळ हरला आहेस आणि हे सगळं होणं आता शक्यच नाही आहे. असं बोलल्याबरोबर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, नाही, हा विद्याधर कधीच हारू शकत नाही. आता मलासुद्धा बघायचं आहे की आता हे लग्न कसं होतं आहे आणि काय होतं आहे. तर काही झालं तरीसुद्धा लग्न हे मी तिच्यासोबतच करणार आहे. आणि आनंदी फक्त आणि फक्त इथे माझीच असणार आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की आपण पाहतो, आता युगंधर हे अभिच्या घरी जाऊन पोहोचलेले असतात. आणि ते तिथे पोहोचल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ते म्हणत असतात, जर आरतीची पत्रिका इथे जुळत नसेल तर एक काम करा ना, तुम्ही इथे आनंदीसोबत तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न लावून द्या. आणि आनंदीसोबत तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न लावून द्या असं म्हटल्याबरोबर आता त्या लोकांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो. ते म्हणत असतात, बापरे, म्हणजे आता एकतर आनंदीला दिसत नाही आणि आरतीच्या जागी आनंदीसोबत लग्न लावून देणं हे खूपच जास्त कठीण आहे. पण आता शेवटी मालक साहेबांचं म्हणणं कसं टाळायचं हा प्रश्न बहुतेक त्यांच्या मनामध्ये आलेला असावा. आता गुरुजींनी आनंदी आणि त्याचबरोबर अभि ह्या दोघांच्याही पत्रिका इथे आता जुळवलेल्या असतात. आणि ह्या दोघांच्याही पत्रिका जुळवल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इथे गुरुजी म्हणत असतात, खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण दोन्हीही पत्रिका इथे आता जुळत आहेत. असं म्हटल्याबरोबर इकडे आबांना फार आनंद झालेला असतो. पण दुसऱ्या बाजूला आता ही गोष्ट लगेचच चंदनने सांगून दिलेली असते की इकडे त्या दोन्ही पत्रिका जुळलेल्या आहेत. म्हणजे आनंदी आणि त्याचबरोबर इथे अभि ह्या दोघांच्या पत्रिका जुळलेल्या आहेत. असं सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे. आणि ते म्हणजे की इथे मी आनंदीचं लग्न हे त्या त्या माणसाबरोबर, त्या मुलाबरोबर होऊच देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे फक्त आणि फक्त इथे आनंदी माझी आहे.
आता हे लग्न हे कसं होतंय आणि त्याचबरोबर आता युगंधर आणि सगळ्यात मोठी गोष्ट आनंदी ह्या दोघांना सुद्धा धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे असं आता इथे विद्याधर स्वतःलाच वचन देत असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा आनंदी. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.